त्यामुळे आमच्या मनात निवडणुकीच्या निकालाबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. पुढे ह्या शंका अजून बळावू नये म्हणून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवर झाल्या पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच अनपेक्षित निकाल आहेत. ज्या पद्धतीने अजितदादांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मेहनत घेतली होती, इतक्या ताकदीनं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वारं होतं. हे असताना अशा प्रकारचे अनपेक्षित निकाल पुणे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रात येणं हे फार धक्कादायक आहे. मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये आणखी संभ्रम निवडणुकीच्या बद्दल वाढू नये, तर आगामी जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका येतील त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे. कारण आम्ही ज्या प्रभागामध्ये काल गोंधळ पाहिला की अनेक ठिकाणी 2-2, 3-3 तास इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद पडणे, अनेक ठिकाणी लाईनची अडचण असणे, रिकाउंटिंगसाठी अर्ज केल्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न देणे, जिथं शंका आहे तिथं, म्हणजे जे काही नियमावली निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे तर कुठलाही फॉलो इथल्या अधिकाऱ्यांनी केलेला नसणे. त्यामुळे आमच्या मनात निवडणुकीच्या निकालाबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. पुढे ह्या शंका अजून बळावू नये म्हणून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेटवर झाल्या पाहिजे असं मला वाटतं. पुढच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पासूनच जिल्हा परिषद पासूनच, कारण पहिल्या फेज मधल्या निवडणुका आता फेब्रुवारी महिन्यात असतील, एप्रिल महिन्यामध्ये सेकंड फेज सुरू होणार. त्या बॅलेट पेपरवर घेतल्या गेल्या पाहिजे. एकंदरीत अशा प्रकारचं चित्र म्हणजे पुण्यामधलं बद्दल तर मला शॉक आहे. आणि पवार साहेबांचा जो तुतारी पक्ष लढला तो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खातं पण उघडू शकला आणि शून्य आहे. आमच्या एका कॅन्डिडेटला 88 घरातली मतं असताना प्रत्यक्ष मतदान 68 दाखवलं गेलंय. आज मोरे, वसंतराव मोरे यांनी सुद्धा तसा आक्षेप घेतलाय. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या मनात ईव्हीएम बद्दल शंका आहे. आता ती कालच्या निकालानंतर माझ्या मनात ती प्रबळ झालेली आहे. त्याच्यामुळं याचं एकदा जर वाटते, सरकारलाही वाटते किंवा सगळ्यांना वाटत असेल की अशा प्रकारचे निकाल आणणं, मला असं वाटतं की हे निकालात मला साशंकता आहे. पुढच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.